चांगला खेळ इथे करावा लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला चांगले चांगले संघ इथे आपल्याला पाहायला मिळाले होते. परिभवानी स्पोर्ट्स संघ, साई स्पोर्ट्स संघ आणि राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघ हे आपल्याला कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले 3 संघ पाहायला मिळाले आहेत. तर आजच्या दिवसामध्ये कोणते 3 संघ इथे टॉप 6 मध्ये प्रवेश करणार हे आपल्याला आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याच्या अंतिम क्षणी समजणार आहे. आलेला आपल्याला हा डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर गोलंदाज ट्रॅकवरती निकुल होईल इथे सज्ज. येणारा पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स अटेंड करायचा होता, प्रयत्न फसलाय. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. तोपर्यंत एक धाव इथे जाऊन कंप्लीट केली गेली. क्विक सिंगल फलंदाजीमध्ये चेंडूला केला होता फील्ड. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या तब्बल 3 अंकावरती जाऊन पोहोचेल. शांत आणि संयमाने केलेली सुरुवात जरी स्पोर्ट्स संघाकडून आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जास्तीत जास्त जोडणं इथे गरजेचं आहे. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती निकुल होईल सज्ज. षटक क्रमांक पहिले मार्क असतं. पंचाच्या उजव्या हाताकडून येणारा पुढचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा या पहिल्या षटकामध्ये जमवणं गरजेचं आहे. त्यावेळेला लोवर फुलटॉसचा चेंडू क्षेत्ररक्षक होता, थोडासा ते चुकलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि 4 धावा या वैयक्तिक संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या तब्बल आता 7 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. चांगली फलंदाजी ते केली जाते. क्षेत्ररक्षक तिथे होता, त्याच्या हातामधून चेंडू इथे निसटला आणि त्यानंतर 4 धावा या चेंडूवरती आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आहेत. चांगला फटका तेजसच्या बॅट बदललेला आहे. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खातंही 4 धावांनी खोललं आणि त्यानंतर येणारा 5वा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट निकुल होईल इथे सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा होता प्रयत्न. एक धाव इथे या चेंडूवरती घेतली जाते आणि याच एका धावेने धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकात दुसरे अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी थोड्याशा इथे चुका झाल्या जरीवीर स्पोर्ट्स संघाकडून आणि त्या चुका इथे सुधारण्याची गरज आहे. वेळीच त्या चुकांवरती ते काम करावं लागेल. पुन्हा एकदा निकुल होईल इथे सज्ज. आतापर्यंत 8 धावा इथे खर्च करतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला ते समाप्ती केली गेली आहे. षटक क्रमांक संपले ते पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या बिनबाद 8 अंकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक इथे जपलं आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8च धावा इथे जोडल्या आहेत. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाणार? संकेत पवार इथे चर्चा केली जाते. टीम मिटिंग इथे छोटीशी घेतली गेली आहे. त्यानंतर यापुढील होणारा सामना असेल शौर्य स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये अहमद स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. एक बोटी लढाई या सामन्यामध्ये पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ 2 पैकी 2 सामने ते जिंकले आहेत. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. अहमद स्पोर्ट्स आणि शौर्य स्पोर्ट्स संघ टॉप 1 साठी ही लढत आपल्याला आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला असेल सागर पाटील तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील आणि मंदार मयेकर सारखे आक्रमक खेळाडू अहमद स्पोर्ट्सच्या संघामध्ये आपण पाहिलेत. मंदार मयेकरचा सातत्याने इथे उच्चार केला जातो. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तिक अर्धशतक हे दुसऱ्यांदा त्याने ठोकले आजच्या दिवसामध्ये 2 सामन्यांमध्ये आणि तोच मंदार मयेकर आक्रमक खेळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करतोय. यावेळेला प्रणय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती ते उडवलाय. संकेत पवार तिथे आहे. एक धाव ती घेतली जाते. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका इथे खेळला जात नाहीये. एक धाव ती घेतली गेली. धावसंख्या 9 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर प्रणयवरती ते विश्वास दाखवला गेलाय. यावेळेला यष्टी उद्ध्वस्त लागलेला धक्का क्रमांक पहिला मिस आहे. त्रिफळ चितूतर आपल्याला नीरज पाहायला मिळतोय. चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये तिथे ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर चेंडू इथे फेकला गेला आणि त्यानंतर इथे पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. नीरजने इथे माघारी परतावा लाग केला. 4 चेंडूंचा सामना केला. 3 धावा इथे खर्च केल्या आणि तोच नीरज आता निराश आणि हताश होऊन डगावच्या दिशेने तर पाहायला मिळतोय.
आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दीपराज इथे इतर पाहायला मिळेल. दीपराज वरती विश्वास दाखवलाय, मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. आता मात्र प्रथम फलंदाजी करण्याचे ते निर्णय दिला गेला. जास्तीत जास्त धाबा धावफलकावरती जोडायच्या आहेत आणि आतापर्यंत 9 धावांवरती फक्त ते मजल मारली आहे सर्विनेक्स स्पोर्ट्स संघाने. तर दुसऱ्या बाजूला हर्षल 11 DS स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय. प्रणयच्या माध्यमातून 2 चेंडू फेकले गेले, एक धाव इथे खर्च केले, एका गाड्याला ते गारद केले गेले. चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून देखील झाली आहे. राईट आर्म अराउंड विकेट घेणारा पुढचा चेंडू. यावेळेला लोअर फिल्टरचा चेंडू समोरच्या दिशेने फक्त आणि फक्त चेंडूला इथे दिशा दाखवली संकेत पवार तिथे आहे तैनात. संकेतच्या माध्यमातून ते चेंडू फील्ड केला जाईल आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव येईल आणि याच एका धाबीने धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या 10 अंकावरती आहे. एक गडी ते गार झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसऱ्या प्रगतीपथावर. वारंवार ते साईड इथे चेंज केली जाते. आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती तेजस आणि तेजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट येणारा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फुल टच चेंडू आहे आणि त्याच फुल टच चेंडूला फुल टोल केला गेला आहे. कोणत्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक तिथे नाहीये आणि त्यानंतर पंचांचा इशारा आलाय 9 चेंडूचा 9+4 टोटल चेंडूवरती मिळतील 5 धावा आणि याच 5 धावांनी धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याची इथे संधी दिली गेली आणि त्या संधीचं सोलं इथे आता मात्र तेजसला करायचं आहे. प्रणय चांगली गोलंदाजी करत होता, आतापर्यंत दिशाडी इथे बरकटली गेली आहे. 9 चेंडू इथे फेकला गेला. ज्या हाईट वरती ते चेंडू जाणं गरजेचं होतं त्या हाईटच्या वरती चेंडू इथे आदळला आणि पंचांच्या माध्यमातून तो चेंडू इथे नो दिला गेलाय. म्हणजेच काय ते नियम क्रमांक 21 वापरला आणि त्यानंतर 21 नियम वापरल्यानंतर ह्या 4 धावा म्हणजेच 9+4 5 धावा या धावफलकावरती ऍड केले गेल्या. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षक जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना देखील विनंती केली जाते ज्यावेळेला चेंडू आपल्या सीमारेषेच्या बाहेर येईल तेव्हा तुम्ही देखील फील्ड केलं तरी चालेल, जेणेकरून आपल्याला इथे चेंडू कमी लागतील. पाण्यामध्ये चेंडू गेला तर तो परत इथे यूज करता येत नाही. त्यामुळे जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर आहेत त्यांनी जर का चेंडू फील्ड केला तरी ते बरं होईल. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा तेजस. फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याची दिलेली संधी. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू गतीत परिवर्तन केलं गेलं आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला टप्पा इथे आपल्याला मेंटेन करताना आता प्रणय पाहायला मिळालाय. या दिवशी चेंडू नो होता आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू इथे चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसऱ्या प्रगतीपथावर. धावसंख्या 15 या अंकावरती ते सिरावली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला उडवायचा होता. चेंडू हवेमध्ये, गोलंदाजी ते चेंडू खाली येण्याचा करत होता प्रयत्न, जेले ते निसटला गेला. तोपर्यंत ते 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि याच 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. मोठे फटके ते वारंवार खेळले जात आहेत, परंतु जो इथे बॅटर संपर्क होणं गरजेचं आहे तो इथे होत नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट येणारा अंतिम चेंडू. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही आहे. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा होईल सांगता. षटक क्रमांक संपले ते दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे एका गडीच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. चला सामन्याला स्पीडअप घ्या पंच. याने देखील यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा, याची आपण दखल घ्या आणि तो सामना आपल्याला 6 षटकांचाच खेळवायचा. या दृष्टिकोनातून आपण या सामन्याला इथे कमी वेळ खर्च करू द्यायचा आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत पवार आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक ओढीतील पहिलं आणि संघकृत तिसरं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल संकेत पवारच्या माध्यमातून. येस, बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला निर्णय म्हणजेच काय तर 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती आपण आता तैनात करू शकतोय. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच पॉवर प्लेचं षटक हे संकेत पवार स्वतः हाताळताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक ते कंपल्सरी पॉवर प्ले आणि त्यानंतर दुसरं बॅटिंग पॉवर प्ले आपण 4 षटकांच्या आतमध्ये ते कंपल्सरी ते यूज करणं गरजेचंच आहे. ते आता तिसऱ्या षटकामध्ये यूज केलं जात आहे कारण धावसंख्या कमी आहे आणि आता मात्र इथे इथून पुढे गिअर शिफ्ट करायचं आहे. धावा इथे जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग गेटवरती दीपराज मागच्या सामन्यामध्ये कमाल केली आहे. आता मात्र धावा येणं गरजेचं आहे. पहिलं चेडू आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला फक्त आणि फक्त चेडूला ते दिशा दाखवली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे एकदम ती घेतली जाते आहे. स्ट्रायकिंग गेटवरती तेजसला आणलं गेलं आहे. तेजसचा विचार केला तर 7 चेडूवरती 12 धावांवरती ते फलंदाजी केली जाते आहे. संघाची टोटल धाव संख्या आतापर्यंत 18 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. विराट कोहली याचा जर्सी क्रमांक धावफलकावरती ते लागलाय. 18 धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे ते तिसरं मार्गस्थ पंचाच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द विकेट येणारा दुसरा चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती तेजसला आपण इथे पाहतोय. बरेचवेळे प्रीमियर लीग प्रभावित केले संकेत पवारने. यावेळेला गतीत परिवर्तन चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालाय. स्लोवर गतीचा चेंडू चांगला टप्पा संकेत पवार आपल्याला हाताळताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल निर्धाव चेंडूचे होते इथे सांगता. बॅटिंग पॉवर प्ले ते घेतलंय. अजूनही 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूवरती ते संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे. 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत. आतापर्यंत 18 धावांवरती ते मजल मारली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं ते फसलंय. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि याच एका धावेने धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत संकेतच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले आहेत आणि त्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा ते खर्च करतोय. सातत्याने जरीविनायक स्पोर्ट्स संघ आपल्याला वारंवार ते अडचणीमध्ये येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर खूप सारे ते चुका झाल्या आणि या सामन्यामध्ये देखील थोडंसं ते मागे पडलंय. यस, यावेळेला बॅटची लागलेली हलकीशी गडा आणि त्यानंतर मिळालेली विकेट जेली ते कंप्लीट केले गेला. यष्टरक्षक तिथे होता तैनात. लागलेला धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर इथे यावं लागेल दीपराजला. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. आता मात्र इथे कमाल करू शकत नाहीये. शेवटपर्यंत इथे टिकून राहणं गरजेचं होतं परंतु ते झालं नाहीये. इथे मात्र क्लीन विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. चांगले इथे झेल घेतला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अर्जुन राठोड इथे येताना पाहायला मिळतोय. हा देखील खेळाडू सातत्याने रत्नदीप पाटीलवाडी या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आता मात्र हर्षल 11 DS स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याची संधी आली आहे. 2 गडी गावात 19 धावसंख्या धावफलकावरती उभारली आहे. षटक क्रमांक 3 ते मार्गस्थ. संकेत पवार पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. न्यू बॅटर अर्जुन. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लागलेली कळा. त्यानंतर यष्टरक्षक तिथे होता तैनात. चांगले इथे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. बॅटची ती कडा लागली आणि त्यानंतर यष्टरक्षक ते चपळाई दाखवत होता. इथे मात्र चेंडूवरती जम्प केला आणि त्यानंतरच्या मिळालेल्या डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा घोषित क्षेत्राचे घोषित केले गेले. तिथे 2 धावा इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळाला आणि याच 2 धावा सगळ्याच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगले षटक आतापर्यंत आपल्याला संख्येचं पाहायला मिळालंय. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च करत एका गड्याला ते गारद केले. 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अर्जुन राठोड स्ट्रायकिंग गेटवरती.
यावेळेला स्लोवर गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आपल्या संख्येच्या माध्यमातून पाहिली आहे. 6 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या, एका गड्याला गारद केल्या. षटक क्रमांक संपले ते तिसरं आणि 3 षटकांच्या अखेर संघाची धावत संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. इथून पुढे अजून 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. निर्धारित 6 षटकांचे सामने आपण ह्या मिरजोळी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्या आतापर्यंत हर्षल 11 DS स्पोर्ट्सच्या संघाकडून केली गेली आहे आणि चांगलं इथे कॅप्टनशिप आपल्या संकेत पवार करताना पाहायला मिळाले. गोलंदाजाचा इथे चांगला उपयोग इथे केला गेलाय. आता मात्र साईला राजेश शिर्के याच्यावरती दाखवलेला विश्वास वैयक्तिक कोडतील पहिलं आणि संघाकडून चौथं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगचा जर का विचार केला दुसऱ्या बाजूला तेजस 9 चेंडू 13 धावा तर अर्जुन राठोड 2 चेंडूंवरती 2 धावांवरती फलंदाजी इथे वैयक्तिक केली गेली आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं जाईल कारण 2 पॉवर प्लेची षटक इथे संपली आहेत. त्यामुळे आता अतिरिक्त क्षेत्ररक्षक इथे आता सीमा रेषेवरती आता पाहायला मिळतील. टोटल 5 क्षेत्ररक्षक हे सीमा रेषेवरती आपण आता सजवू शकतोय. राईट मोर द विकेट येणारा 5वा चेंडू येणारा पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा पहिला चेंडू येतो इथे डॉट बॉल. यस पंचांकडून इथे पाहणी केली जाईल. पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा साईड पट्टीच्या बाहेर इथे चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर 9 चेंडू नियम क्रमांक 21 इथे वापरला जाईल. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या 22 अंकावरती 2 गडी गारत फ्री हिटचा चेंडू मोठा फटका खेळण्याची संधी तेजस येणारा पहिला चेंडू. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगला डप्पा आता मात्र इथे साईलच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला आता मात्र सुरुवात केली गेली आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर तेजसला इथे जखडून ठेवलं गेलं. 11 चेंडू 13 धावांची नक्कीच इथे फलंदाजी केली आहे. परंतु ते इथून पुढे ते निर्धाव चेंडू खेळायचे नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती धावा येणे गरजेचं आहे. यस यावेळेला खूपच खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डिक्लेअर स्वरूपाच्या इथे 2 धावा 9+2 टोटल चेंडूवरती 3 धावा. आता मात्र इथे हाईटचा 9 इथे दिला गेलाय. जी हाईट इथे अपेक्षित असते त्यापेक्षा इथे उंच आपल्याला चेंडू पाहायला मिळालाय. पंचांच्या माध्यमातून इथे वॉर्निंग दिली गेली आहे. म्हणजेच काय तर इथून पुढे आपण हाईटचा 9 इथे फेकू शकत नाहीये. धावसंख्या आता 25 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस वारंवार इथे संधी उपलब्ध केली जाते. त्या संधीचं सोनं इथे करावं लागेल. मोठा फटका या चेंडूवरती खेळावा लागेल. अगदी टप्प्याचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आहे. नियम क्रमांक 22 पंचांचा समांतर रेषेमध्ये एक अतिरिक्त धाव पण एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. वारंवार चुका आता आपल्याला साईल राजेश्री करताना पाहायला मिळाल्या. एक चेंडू आतापर्यंत फेकलाय आणि त्याच एका चेंडूवरती 5 धावा इथे खर्च केल्या साईल राजेश्री फ्री हिट इथे कंटिन्यू असणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका अनिकेत पाटील तिथे होता तैनात. थोडंसं दूरवर राहिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी मिडो आपला क्षेत्ररक्षक तैनात होता त्याला फसवत चकवत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी आणि या 4 धाबांनी धाबसंख्या आता 30 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र तिथून पुढे आता गिअर शिफ्ट केला जातोय. चांगली फटके आता तेजसच्या बॅटमधून यायला इथे सुरुवात झाली आहे आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची ते अपेक्षा संघाला आहे आणि हा संदेश इथे बाहेरून इथे पोहोचवला जातोय. बॅट टोकरी आव्हान केलं जाईल. साईल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मोठा फटका ऑनसेटच्या दिशेने खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैला झेल घेण्याची संधी आणि त्याचे संधीचं सोनं केलंय. झेल इथे टीपला गेलाय. लागलेला धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर ते यावं लागेल तेजसला. जिथे डिस्टन्स मिळणं गरजेचं होतं ते इथे मिळालं नाहीये आणि झेलबादचा शिकार झाला तोच म्हणजे इथे तेजस. लागलेला धक्का क्रमांक 3 ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. उंच हवेमध्ये गेलेला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून घेतलेली अप्रतिम झेल. डावक्रियाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजोग आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला संजोग तर दुसऱ्या बाजूला अर्जुन राठोड असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक 14 इथे प्रगतीपथावर अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. साईड इथे चेंज केली गेली. जसं डावक्रियाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. राईट आर्म अराउंड विकेटने आपल्या गोलंदाजीला आता मात्र सुरुवात केली जाईल. येणारा 4था चेंडू संजोगसाठी पहिला. धावसंख्या 30 अंकावरती 3 गडी गारद
शांत आणि संयमाने इथे या सामन्याला इथे सुरुवात केली गेली आहे. पहिला चेंडू मागच्या दिशेने कटवून ते काढला गेला. एक धाव तरी ते घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैरात आणि याच एका धावेवरती ते पुन्हा एकदा संबंधन मानले गेले. धावसंख्या आता 31 अंकावरती जाऊन पोहोचेल. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती जोडण्याची ते गरज आहे. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी, अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक 14 इथे प्रगतीपथावर. साईड इथे चेंज केली आहे. जसा उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आलाय अर्जुन राठोड. 2 चेंडू 2 धावा अशी ती फलंदाजी वैयक्तिक इथे केली गेली आहे. यावेळेला ऑनसेटच्या दिशेने बोटा फटक्या ते खेळला गेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अर्जुन राठोडच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र जोडल्या गेल्या. धावसंख्या पुढे जाऊन सरकते आहे सध्या 30 अंकावरती. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जसा रडार मध्ये आला तसा तो बाउंड्रीच्या बाहेर इथे दवडला गेला. साहिल राजेशिर्के थोडंसं ते महागडा ठरतोय. सातत्याने अतिरिक्त धावा दिल्या आणि त्यानंतर आता आक्रमण केले जात आहे. यावेळेला पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आहे. आतापर्यंत साहिलचा जर का विचार केला 5 चेंडू फेकले आहेत आणि त्याच 5 चेंडूवरती तब्बल 17 धावा इथे खर्च करतोय साहिल राजेशिर्के आणि हा सामन्याचा आपल्याला हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 17 धावा इथे खर्च केले आहेत. यसा इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू वेगवान फेकलेला पाहायला मिळाला आहे. गतीत परिवर्तन केलं गेलं. त्यानंतर आलेला डॉट बॉल. चौथ्या षटकामधून आलेत 1 विकेट आणि 17 धावा. खूपच महागडं षटक पाहायला मिळालं. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. इथून पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आणि तेच 12 चेंडू आपल्याला कोण हाताळणार हे आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळेल. संकेत पवार षटक क्रमांक 5 इथे पाहायला मिळतंय. वैयक्तिक कोडतील दुसरं. पहिल्या षटकाचा विचार केला तर संकेतच्या माध्यमातून 6 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या, एका गड्याला गार्द केलं, प्रभावित केलंय संकेत पवारने. आणि आता मात्र वैयक्तिक कोडतील दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म अराउंड द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली. सैल पंचांच्या उजव्या हाताकडून येणारा पहिला चेंडू. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता. फटका थोडंसं ते फटका फसलाय ऑफसेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र घेतला जातोय जेल. संपतोय इथे संजोगचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 14 आपण इथे पाहतोय. पोटे फटके इथे सातत्याने खेळायचे होते. धावसंख्या 38 अंकावरती आपण पाहतोय आणि त्याच 38 अंकावरती 4 गडी ते गारद झाले आहेत. मिरजोळी प्रीमियर लीग आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील चालू असलेला 5वा सामना. उद्याचा 3रा दिवस आले आणि तोच अंतिम दिवस या स्पर्धेचा देखील असेल. कोणता संघ विजेता चषकावरती आपलं नाव करणार हे आपल्याला उद्याच्या दिवसाच्या शेवटी आपल्याला कळेल. विजेता चषकासोबत 25,001 रुपयाची धनराशी तर उपविजेता चषकासोबत 15,001 रुपयाची धनराशी ते दिली जाणार आहे. यावेळेला बोटा फटका इथे खेळायचा होता. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू टाटा बाय बाय करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये जसा गेला तसा इथे प्रभाव टाकलाय. 6 धावा पहिल्या षटकावरती ते वसूल केले आहेत. संकेत पवार वरती केलेलं आक्रमण. धावसंख्या 44 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. का मला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं हे ते या पहिल्या षटकावरती दाखवून दिलं गेलंय. पुन्हा एकदा संकेत पवार. आता मात्र दबाव निर्माण आहे. यावेळेला मागच्या दिशेने चेंडूला खेळलाय. याही वेळेला चेंडू चाललाय का? यस, एक धाव तरी ते कंप्लीट केली आहे आणि त्याच एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये ते केले गेले. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला भेटताना पाहायला मिळेल. जर का अजून थोडंसं डिस्टन्स असतं, थोडीशी उंची लाभली असती तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर ते जाऊ शकला असता. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. संकेत पवार वरती वारंवार इथे वार केले जात आहेत. धावा इथे संकेत पवारच्या विरोधामध्ये येत आहेत. आतापर्यंत संकेत या षटकामध्ये 8 धावा इथे खर्च करतोय. यावेळेला अराउंड कार्पेट खेळ फटका समोरच्या दिशेने मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. साहिल राजेशिर्के एकच धाव इथे घेतली जाईल आणि त्याच एका धावेवरती आता मात्र इथे समाधान मानलं गेलंय. धावसंख्या आता पुढे जाऊन सरकेल तीच म्हणजे 47 अंकावरती. 5व्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. पंचांच्या डाव्या हाताकडून येणारा 5वा चेंडू.
यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षक तिथे होता, झालेली चूक आणि त्याचा चुकीची भरपाई इथे आपली नक्कीच झाली आहे. 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या आहेत. धाव संख्या 51 या अंकावरती जाऊन पोहोचते. 50 धावांचा इथे पल्ला इथे गाठला गेलाय. चांगली फटकेबाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. एका बाजूला अर्जुन राठोड तर दुसऱ्या बाजूला राजू ते आपल्याला पाहायला मिळालाय. संकेत पवार वारंवार ते नाराज आहे आणि त्या नाराजीचं कारण आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्यावरती होणारं वारंवार ते आक्रमण. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 51 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. या षटकाचा विचार केला तर संकेत पवार आतापर्यंत 13 धावा ते खर्च करतोय. खूपच महागडा ते ठरलाय. यावेळेला थोडीशी दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, एक धावी ते जाऊन इथे कंप्लीट केली. षटक क्रमांक संपलाय ते 5वं आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. धावा इथे नक्कीच चांगले उभारले गेले आहेत. फायटिंग टोटल अजूनही या धावफलकावरती जोडाबल लागेल. 65 ते 70 धावांचा इथून पुढे ते विचार केला जाईल. 52 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवलं जाणार. चांगली फलंदाजी आपल्याला अर्जुन राठोड आणि राजूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. जसा राजू मैदानाच्या आतमध्ये गेला तसंच इथे आल्या पहिल्या षटकावरती ते षटकार खेचला. चला पच आपल्याला स्पीडअप घ्यायचं आहे. वारंवार ते आयोजकांच्या वतीने सांगितलं चाललंय. यापुढे देखील आपल्याला एक सामना इथून पुढे खेळवायचा आहे आणि तो सामना आपल्याला 6 षटकांचाच खेळवायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण या सामन्याला कमीत कमी वेळ इथे खर्च करा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण निकुलला पाहतोय. वैयक्तिक दुसरं पहिल्या षटकामध्ये ते 8 डबे ते खर्च केले आहेत आणि तोच गोलंदाज आता शेवटचे निर्णय 6 चेंडू घेऊन पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेटवरती अर्जुन राठोड, राईट आर्म अराउंड विकेट, येणारा पहिला चेंडू. यावेळेला गतीत परिवर्तन पाहायला मिळालं. पहिला चेंडू स्लोवर गतीचा, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने चेंडू आपल्याला वळण घेताना पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चालला नाहीये. अर्जुन राठोडला ते जकडून ठेवलं गेलं. निर्धाव चेंडून आपली गोलंदाजीला ते सुरुवात केली जाते. चांगला टप्पा इथे मेंटेन नक्कीच केला जातोय. शेवटच्या षटकातील येणारा दुसरा चेंडू. यस, बॅटची लागलेली हलकी शिकाडा, लागलेला धक्का क्रमांक 5वा. अर्जुन राठोड बॅक टू पवेलियन. चांगला चेंडू आपल्याला निकुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि निकुलच्या खात्यामध्ये एक इथे विकेट सोडली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तुषार इथे त्याला पाहायला मिळालं. खूपच ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा केलेला प्रयत्न, तो प्रयत्न इथे फसलाय. बॅटची लागलेली हलकी शिकाडा, यष्टरक्षक आपलं काम इथे आपल्याला चौक पार पाडताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर लागलेला धक्का क्रमांक 5वा 52 या अंकावरती. शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक आणि त्याच हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. मोठ्या धावा इथे येणं गरजेचं आहे. मोठे फटके ते खेळावे लागतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार जाधव, पंचाच्या उजव्या हाताकडून येणारा पुढचा चेंडू. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये आहे तैनात. एक धाव तरी ती घेतली गेली आणि त्याच एका धावेवरती ते समाधान मानलं गेलंय. धावसंख्या 53 अंकावरती जाऊन पोहोचेल. राजू याचा जर का विचार केला 3 चेंडू 9 धावांवरती ते फलंदाजी केली आहे आणि त्याच वैयक्तिक 9 धावांमध्ये एक षटकार देखील आलाय. इथून पुढे चांगली कामगिरी ते करावी लागेल. आतापर्यंत निकुलच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले, एक धाव खर्च करत एका गड्याला ते गारद केलंय. हेडर पुढचा चेंडू. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता फटका, चेंडू हवेमध्ये आहे. साहिल राज शिर्के तिथे आहे तैनात. इथे मात्र घेतला जातोय चेल, संपतोय ते राजूचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 6वा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचं षटक आतापर्यंत चांगलं इथे ठरलंय. एकच धाव खर्च केली आहे. दोन इथे विकेट निकुलच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 2 गड्यांना केलं गेलं इथे गारद. झेलबादचा शिकार होताना राजू पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 6वा 53 अंकावरती. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अभि इथे जाताना पाहायला मिळालाय. अभिषेक याच्यावरती ते विश्वास दाखवला गेलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिल्या डावाचा खेळ अजूनही सुरू आहे आणि त्याच पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 53 धावांवरती ते मजल मारली आहे. किती धावांचे ते टार्गेट सेट केले जाणार हे आपल्याला येणार 2 चेंडूंवरती पाहायला मिळेल. आतापर्यंत निकू चांगली गोलंदाजी करतोय. एकच धाव खर्च केली आहे. 2 गड्यांना गारद केलंय. 4 चेंडू ते फेकले आहेत. येणारा 5वा चेंडू. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक ऑन दी स्ट्राईक. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट आर्म अराउंड विकेटने अभिषेक याच्यासाठी येणारा पहिला चेंडू.
भलं मोठं रनअप आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला बॅटची घेतील हलकीशी कडा आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. सातत्याने इथे स्ट्राईक इथे चेंज केली गेली आहे. धाव संख्या आता 54 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. शेवटच्या षटकामध्ये ते मोठ्या फटक्यांपासून थोडंसं ते वंचित ठेवलं गेलं. चांगली गोलंदाजी आपल्या निकुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक ओढतील दुसरं षटक हातात तर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. 2 गड्यांना इथे गारद केल्या आणि पहिल्या डबातील येणारा पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू राईट अराउंड विकेट स्ट्रायकिंग लीडवरती तुषार. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं ते फंबल करेल. चेली ते रिसेटला गेलाय. एक धाव घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर आता मात्र दुसऱ्या धावेत ते केलं जात आहे आणि याच 2 धावांवरती ते समाधान देखील मानलं जाईल. यस धावबाचा शिकार तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचेस काय तर 2 धावा धावलकावरती जोडल्या जाणार. धावसंख्या 56 अंकावरती 56 अंकावरती पाहायला मिळते आणि त्याचं 56 अंकावरती लागलेला धक्का क्रमांक आपण 7वा इथे पाहिला आहे. 57 धावांचे ते पाठलाग करायचा असणार आहे. तोच म्हणजे हर्षल 11 DS स्पोर्ट्सच्या संघाला. चला हर्षल 11 DS स्पोर्ट्स संघ एका लाईन मध्येच मैदानाच्या बाहेर या आणि आपण लगेचच जरबीर एक्सपोर्ट्स संघ मैदानाचा ताबा घ्या. यापुढे देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आणि तो सामना आपल्याला 6
असं काही ठरवलं नाही आहे किती रन्सपर्यंत रोखायचं आहे वगैरे. बॅटिंग लाईनअप त्यांची तर फुलच आहे. कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघामध्ये मंदार मयेकर या स्पर्धेतला दुसरा असा पहिला असा खेळाडू आहे की 2 अर्धशतक त्याने सातत्याने पहिल्या 2 सामन्यामध्ये ठोकले आहेत. त्याच्या विरोधामध्ये कोणती रणनीती असेल? रणनीती वगैरे काय ऐकलेली नाही अजून आहे. ग्राउंडवरती गेल्यावरती डिसाईड करू कसं काय करायचं आहे ते. ऑन द फील्डच सगळं डिसिजन घेऊ. Yes, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील तुमच्या सामन्यासाठी. तसेच एबल स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दिला आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला जर का सध्या पहिल्या फलंदाजीची होती 97 धावा हायस्ट स्कोर पहिल्या सामन्यामध्ये लगावल्या आणि आता या सामन्यामध्ये किती धावा आहे ते लगवण्याचा प्रयत्न केला जाईल? निश्चितच फलंदाजी आमची एक जमेची बाजू आहे. मंदार आणि समर्थ या दोघांनी आत्तापर्यंत फलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिलेली आहे. थोडीशी गोलंदाजीमध्ये या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. पण निश्चितच पुन्हा एकदा टोटल सेट करायचं, त्यामुळे एक थोडासा दबाव कमी आहे आमच्याकडे, कारण चेसिंग नाही आहे. तर जो पहिल्या 2 मॅचचा जो रिदम आहे तो कंटिन्यू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि ही लढाई अस्तित्वाची आहे म्हणजे टेबल टॉपरसाठी ही लढाई आहे. हा सामना किती महत्त्वाचा आहे? येस, ऑफकोर्स, कारण या टीमला एक क्वालिफायरची संधी मिळणार आहे. त्यामुळे आमचं लक्ष आहे की हा सामना जिंकून क्वालिफायरसाठी या ठिकाणी आपलं स्थान पटकावायचं आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या सामन्यासाठी. आपण पुन्हा एकदा जोडले जाऊया समालोचक कक्षाकडे दीपक कांबळे सरांकडे. धन्यवाद कानबिलकर. 57 रनों का पीछा करते हुए इस समय 3 रन स्कोर हो चुका. तेजस ओवर द विकेट से गेंद करेंगे संकेत के लिए, और संकेत ने इस बार हल्के हाथों से ड्राइव किया ऑन साइड पर, जब तक कि गेंद फील्ड हो रही है. एक मात्र रन, और इसी एक रन की मदद से रन संख्या स्कोर हो चुका है 4. 9 रन प्रति ओवर के हिसाब से बैटिंग करनी है इस मैच को जीतने के लिए. बिरजड़े प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट, अगला मैच शौर्य स्पोर्ट और अहमद स्पोर्ट के बीच खेला जाएगा. और अब देखना ये है कि क्या लगातार तीसरे मैच में हाफ सेंचुरी बना पाएंगे मंदार मयेकर, जो कि ऑलरेडी 2 लगातार मैचों में उन्होंने हाफ सेंचुरी बनाई है, और एक बार फिर मौका मिला है संभवतः बैटिंग करने के लिए उनके टीम के लिए. अब इस समय सौरभ जो कि सामना करेंगे. स्कोर 4, जीतने के लिए 57 रनों की आवश्यकता है. और तेजस सौरभ के लिए उठाकर गेंद को खेला. इस बार गेंद जा रही सीधे फील्डर के हाथ में, कैच वहां पर, और विकेट नंबर पहला गिरा. सौरभ यादव आउट हो चुके हैं. पावर प्ले के ओवर में एक एडवांटेज लेने का प्रयास एक बड़ा स्ट्रोक के साथ, लेकिन सीधा कैच दे बैठे. विकेट नंबर पहला गिरा है यहाँ पर हर्षल 11 डीएस स्पोर्ट के टीम का. सौरभ यादव आउट हो चुके हैं. दर्शन साबन इस समय 1 डाउन के रूप में आ चुके हैं. लगातार 2 मैचेस गंवाए हैं डीएस स्पोर्ट की टीम ने. अब ये मैच उनके लिए करो या मरो की स्थिति का है. 4 रन 1 विकेट के नुकसान पर स्कोर हो चुका है. तेजस पहला ब्रेक देख चुके हैं. सौरभ यादव जो कि लॉन्ग ऑन के ऊपर मारने के प्रयास में सीधा कैच दे बैठे हैं, और पहला विकेट उनके रूप में गिरा. संकेत पवार का साथ देंगे इस समय डीएस स्पोर्ट की ओर से. दर्शन साबन. तेजस ने जबरदस्त कमाल की बॉलिंग की है. डायनास के बल्लेबाज इस समय दर्शन सावन सामना करेंगे. 57 रन का स्कोर चेस करना है, और इस समय तेजस नए ओवर की अगली गेंद ओवर द विकेट से दर्शन के लिए ड्राइव किया है. मिड ऑफ पर रन आउट का खतरा बन सकता है, लेकिन सीधा स्ट्रोक स्टंप के ऊपर आ रहा था, और इस समय 1 रन काफी डेंजर जोन की तरफ बढ़ रहे थे. सही सलामत 1 रन पूरा किया. रन संख्या कुल मिलाकर 5. 57 रन बनाने हैं जीतने के लिए. स्कोर हो चुका है 5 रन, और 1 विकेट के नुकसान पर फिर से तेजस दाहिने हाथ से राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं. 2 फील्डर इस समय लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग के ऊपर मौजूद है. बाउंड्री लाइन पर 2 फील्डर तैनात है. पावर प्ले इस समय जारी है. स्कोर 5. 1 विकेट के नुकसान पर तेजस गेंदबाजी कर रहे हैं. मिरजोड़े प्रीमियर लीग पाटिलवाड़ी पुरस्कृत ये टूर्नामेंट. फिर से बार गेंद करेंगे राइट ओवर द विकेट से तेजस.
इस समय उनकी ये गेंद बढ़िया गेंद थी, अंतिम क्षण पर गेंद को टैप के पॉइंट की दिशा में एक लौता रन यहाँ पर मिला है और इसी एक रन के बाद से स्कोर जा पहुंच चुका है 6 के योग पर। 6 रन स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पर। संकेत और इस समय दर्शन विकेटों के बीचों बीच है। सौरभ यादव पहले विकेट के रूप में आउट हो चुके हैं। अगला मैच काफ़ी इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए, जो कि शौर्य स्पोर्ट और अहमद स्पोर्ट, और सभी की निगाहें रहेगी बंदार के उन समय बैटिंग पे ऊपर कि क्या वो इस ग्राउंड के ऊपर कीर्तिमान बना पाएंगे, रिकॉर्ड बना सकेंगे, जो कि तीसरी लगातार हाफ सेंचुरी बनाने के प्रयास करेंगे, जो कि ऑलरेडी 2 हाफ सेंचुरी बना चुके हैं इससे पहले मैचों में। लेकिन इस मैच में 6 रन का स्कोर है और 57 रन बनाने हैं जीतने के लिए। संकेत इस समय 1 गेंद पर डटे हुए बल्लेबाज है और पारी का दूसरा ओवर लेकर दीपराज नए ओवर की शुरुआत करेंगे। लेफ्ट हैंडर गेंदबाज है, ओवर द विकेट से गेंद करेंगे संकेत के लिए। संकेत सामना करेंगे अक्षय पाटिल और गणेश साळवी इस मैच के लिए अंपायर है। फिर से एक बार दीपराज एक नया ओवर प्रारंभ कर रहे हैं। नए ओवर की शुरुआत, दूसरा ओवर आरंभ करेंगे इनिंग का। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर 6 रन है। 57 रन बनाने हैं जीतने के लिए। संकेत इससे पहले मैचों में भी बढ़िया प्रदर्शन कर चुके अपने बैटिंग से, लेकिन इस मैच में उनका विकेट अहम होगा और दीपराज गेंद करेंगे। इस ओवर में टंप खाने के बाद गेंद गई सीधे ऑफ स्टंप के काफी बाहर। वाइड का इशारा हो चुका अंपायरों का। रन संख्या 7 हो चुकी है। अब 50 रनों की आवश्यकता है अभी भी ये मैच जीतने के लिए। 30 बॉल और 50 रन की आवश्यकता है जीतने के लिए। मैच दोनों टीमों की तरफ खुला हुआ है और देखना है कौन सी टीम ये मैच जीतेगी। दीपराज फिर से एक बार गेंद करेंगे, पहली गेंद करेंगे। बाएं हाथ के गेंदबाज से राइट मोर द विकेट से संकेत पहले से क्रीज छोड़कर बाहर आ रहे हैं। शॉट ऑफ लाइन गेंद स्टॉक के नीचे के बनाई है और निश्चित तौर से ये डिक्लर के रूप में इशारा आ चुका है। सिर्फ 2 संभवतः एक बड़ा फैसला होने की तैयारी में है। डिसीजन अभी भी पेंडिंग है। डिक्लेअर आहे त्या साईडला, बांधाच्या ह्या साईडला बेरजोड़े प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट में आपका सभी का स्वागत। एक डिसीजन पर मैच रुका हुआ है। 6 है या डिक्लेयर, लेकिन एक जबरदस्त स्ट्रोक संकेत के बैट से देखने को मिला है। फील्ड अंपायर गणेश साळवी, स्क्वायर लेग अंपायर अक्षय पाटिल। ये मैच हर्षल 11 DS स्पोर्ट के लिए काफी अहम है। ये जीत इस मैच में सिर्फ 2 रन का इशारा आ चुका है। इन 2 रनों की मदद से रन संख्या पहुंच चुकी है कुल मिलाकर 9 रन, जबकि स्कोर हो चुका है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। संकेत और दर्शन इस समय विकेटों के बीचों बीच है। गणेश साळवी फैसला कर चुके हैं। अंपायर का फैसला अंतिम फैसला है और डिक्लेयर रन का इशारा किया जा चुका है। रन संख्या स्कोर 9 1 विकेट के नुकसान पर। दीपराज जो कि इस समय बॉलिंग मार्क पर है, अगली गेंद करेंगे। बाएं हाथ के गेंदबाज लेफ्ट हैंडर बॉलर इस समय अगली गेंद करेंगे दूसरे ओवर में। फिर से बाद दीपराज बाएं हाथ से पहले से क्रीज छोड़कर आगे निकलते हुए गेंद को उठा करके लागे हवा में है, लेकिन किसी तरह कैच करने कोई मौका नहीं। फिर से एक बार डिक्लेयर रन, जो कि ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही है 4 रनों के लिए। अंपायरों का इशारा, ये 4 रन और इन चौके के वजह से स्कोर बढ़ता हुआ 13 रन, जबकि 1 विकेट के नुकसान पर रन संख्या स्कोर 13। काफी ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी, पोजीशन किया, संकेत ने गेंद को निकाला फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए स्कोर 13 1 विकेट के नुकसान पर।
जो कि धीरे धीरे सभी प्लेयर अपने अपनी फील्ड पोजीशन पर जाते हुए, रवि यादव जो कि इस समय शॉर्ट थर्ड मैन के ऊपर है, तुषार यादव विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है और राकेश राजेंद्र इस समय 5 लेग एरिया में खड़े हो चुके हैं। फिर से एक बार दीपराज गेंद करेंगे, रन संख्या स्कोर 13 और 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट सौरभ यादव के रूप में गिरा। पावर प्ले के ओवर में एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में टाइमिंग नहीं अच्छी कर सके थे स्ट्रोक के ऊपर और अपना विकेट गंवा दिया। और एक बार फिर से दीपराज लेफ्ट हैंडर गेंदबाज है, राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं, लेफ्ट हैंडर गेंदबाज है ये गेंद और रिवर्स अटेंड करना चाहते थे एलबीडब्ल्यू की अपील, अंपायर का इशारा, गेंद लगभग विकेटों को छोड़कर निकल रही थी, लेग बाइट्स का इशारा है। लेकिन एक बहुत ही बड़ी अपील तुषार यादव के द्वारा देखने को मिली। 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर अब 14 रन हो चुका है। 57 रन यहाँ पर स्कोर है। चेसिंग का टारगेट दिया गया है, लेकिन क्या ये टारगेट स्वीकार कर सकेगी? लगातार 2 मैचें गंवाई है हर्षद 11 डी स्पोर्ट की टीम ने, थोड़ा दबाव में है, लेकिन ये मैच ये जीत उनके लिए काफ़ी अहम है। और एक बार फिर दीपराज गेंद करते हुए, लेफ्ट हैंडर गेंदबाज है, ओवर द विकेट से गेंद करते हुए दोनों टीमों के लिए बड़ी जीत है। फुल टॉस बनकर ड्राइव किया लॉन्ग ऑन खेत दिशा में, खाली क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है, सीधे 4 रनों के लिए जबरदस्त स्ट्रोक खेला है सीधे बल्ले से दर्शन ने और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। सर्व लाइनमन आपण आपापल्या जागेवर यायचं आहे। लाइनमन 18 रन जबकि स्कोर हो चुका है। स्ट्रेट ड्राइव लगाया था दर्शन सावंत ने, 4 रन उन्हें मिले हैं। 18 रन बढ़ता हुआ स्कोर, 57 रनों का टारगेट है। 18 रन इस समय स्कोर हो चुका है। छब्बीस गेंदे और 39 रन बनाने हैं जीतने के लिए। ये मैच फिर से एक बार अगली गेंद करेंगे। 26 बॉल 39 रन की आवश्यकता ये मुकाबला मैच जीतने के लिए। रत्न पाटिलवाड़ी का ये ऐतिहासिक ग्राउंड जहाँ पर मिर्जोले प्रीमियर लीग के टूर्नामेंट का आयोजन किया जा चुका है। दूसरा दिन 2 टीमें अपनी पोजीशन को बेहतर बनाने के लिए खेल रही है और दोनों टीमों के लिए जीत काफी अहम है। 26 बॉल 39 रनों की जरूरत। छब्बीस रनों की आवश्यकता ये मैच जीतने के लिए। 26 गेंदों पर 39 रन बनाने जीतने के लिए। इस समय गणेश जिसालवी, अक्षय जी पाटिल मैच के अंपायर है। दीपराज बॉलिंग बार पर। 26 बॉल 39 रनों की जरूरत है। सभी का हमारे पब्लिक का स्वागत है मिर्जोले प्रीमियर लीग के टूर्नामेंट में। कल फाइनल डे है इस टूर्नामेंट का। 26 बॉलों से 39 रन चाहिए जीतने के लिए। और दर्शन इस समय सामना करेंगे दीपराज की अगली गेंद का बाएं हाथ से, राइट ओवर द विकेट से दीपराज की शॉर्ट गेंद थी, स्क्वायर कट गेंद सीधे वहां पर फील्डर गेंद को कैच नहीं कर सके। स्वीपर कवर के दिशा में गेंद को खेला, लेकिन तब तक 2 रन दर्शन के खाते में। और इन 2 रनों के साथ अब जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता। 25 गेंदे और 37 रनों की जरूरत है जीतने के लिए। फिर से बाद दर्शन सामना करेंगे लगातार दोनों मैचों में। आखिरी बैट्समैन के रूप में मैदान पर आए थे बैटिंग करने के लिए, लेकिन इस मैच में 1 डाउन पर आ चुके हैं दर्शन। एक अच्छी बैटिंग कर रहे हैं, बीच में एक बढ़िया चौका उनके द्वारा देखने को मिला है। 37 रनों की जरूरत, 25 गेंदें बाकी है इस इनिंग की। और बीच गेंद टप्पा खाने के बाद गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। और इसी बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला और इसी के साथ ओवर की समाप्ति। आने वाली 24 गेंदें 37 रनों की जरूरत। राहुलजी पवार माजी सरपंच, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या या भव्य दिव्य व्यासपीठावर या ठिकाणी बसायचं आहे। राहुलजी पवार विनंती आपल्याला, आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी
आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण संघ मालकांना एक भेटवस्तू देणार आहोत जी पुरस्कृत केली आहे डॉक्टर पद्मजा कांबळे पाली पंचायत समिती सदस्य आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स लाईफलाईन. चला स्पीडअप करायचं आहे. चौबीस गेंदे जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है. बड़ा मैच यहाँ पर इन दोनों टीमों के लिए. दोनों टीम जो कि लगातार अच्छा प्रदर्शन कर रही थी, लेकिन इसके बावजूद बड़ी जीत उन्हें नहीं मिली है. शौर्य स्पोर्ट और अहमद स्पोर्ट जो कि दोनों टीमें आज लगभग टॉप पर चल रही है. जबरदस्त खेल का प्रदर्शन उनके द्वारा देखने को मिला है. लगातार 2 हाफ सेंचुरी इसी ग्राउंड पर एक रिकॉर्ड है यहाँ पर मंदार मयेकर का, जो तीसरा मैच खेलेंगे. इसके बाद क्या तीसरी हाफ सेंचुरी उनके द्वारा देखने को मिल सकेगी. संभवतः सेकंड नंबर पर बैटिंग करनी है उनकी टीम के लिए. स्कोर को चेस करना है. कैसे देखना है कि शौर्य की टीम के सामने कितना टारगेट बना पाएंगे नेक्स्ट मैच में. इस मैच में 24 बॉल पर 37 रनों की आवश्यकता है. डॉक्टर पद्मजा कांबळे इन्होंने भी एक जबरदस्त सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के लिए. नानीज के हैं जिनकी तरफ से काफी बड़ा सपोर्ट है इस टूर्नामेंट के लिए. उनका भी स्वागत. और इस बीच गेंद करेंगे राजेंद्र. राइट अप ओवर द विकेट से गेंद करते हुए ये गेंद इस बार रिवर्स अटेंड करते हुए गेंद को खेला डीप पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. गेंद ट्रैवल और बाहर जाते हुए 4 रनों के लिए खूबसूरत चौका संकेत के बल्ले से निकल चुका है. और इसी चौके के मदद से उनके लगभग जीतने के लिए 33 रनों की आवश्यकता है, जबकि कुल 23 गेंदें बाकी है. जो कि इस टूर्नामेंट में लगभग हारने के बाद एक प्रेजेंट दिया जा रहा है एक घड़ी के माध्यम से. डॉक्टर पद्मजा कांबळे जो कि पाली पंचायत समिति के मेंबर्स है, डॉक्टर पद्मजा कांबळे, इनकी ओर से प्रेजेंट किया जा रहा है. एक बॉल, तीसरी ओवर है, एक बॉल झाला. तो फिर से एक बार गेंद करेंगे. एक मात्र गेंद कर चुके हैं. 33 रनों की जरूरत है. संकेत सामना करेंगे. राजेंद्र की ये फ्लाइट गेंद, उसको खेला बेस्ट टाइम शॉट, गेंद हवा में कैच. और इसी बीच ये आउट यहाँ पर संकेत का एन वक्त पर विकेट यहाँ पर मिला है. और इस मैच में वापसी करने का प्रयास. अब जबकि 22 गेंदे 33 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. संघ मालकांना एक भेट वस्तू भिंतीवरचे घड्याळ. सन्माननीय डॉक्टर पद्मजा संजय कांबळे पाली पंचायत समितीच्या सदस्य आहेत. लाईफलाईन ॲम्ब्युलन्सच्या सर्व्हिसच्या त्या मालक आहेत. मनीष इस बीच मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए. हर टीम के ओनर के लिए एक जबरदस्त लॉक दिया जा रहा है. और ऐसे में डॉक्टर पद्मजा कांबळे इसके प्रेजेंट करने वाले हैं. 22 गेंदे 33 रनों की जरूरत है. और इस बीच 22 गेंदों पर 33 रनों की जरूरत है. काफी जबरदस्त सपोर्ट है यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए. पाटिलवाड़ी स्पॉन्सर यहाँ पर इस टूर्नामेंट के मिर्जड़े प्रीमियर लीग में. एक बार फिर आप सभी का स्वागत. मनीष आ चुके हैं बैटिंग करने के लिए. पहले मैच में पहले विकेट के लिए 26 रन बने, लेकिन एक ही ओवर में 26 रन बने थे संकेत के द्वारा, जिसमें कि मनीष का योगदान था 0 का. अब मैदान पर बैटिंग करने के लिए आ चुके हैं. और राजेंद्र राइट राउंड द विकेट ओवर द विकेट से गेंद करेंगे. ये गेंद पटकती हुई बैकफुट पर जाकर अपने स्टोक के लिए जगह बनाई है. गेंद सीधे फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर दंदराती हुई सीमा रेखा के बाहर आ रही है 4 रनों के लिए. खूबसूरत चौका ग्राउंड शॉट खेला है मनीष ने. और 4 रन के साथ उन्होंने अपना खाता खोला. मनीष के बल्ले से ये चौका इंपॉर्टेंट बाउंड्री, वेलकम बाउंड्री लग चुकी है हर्षल 11 डीएस स्पोर्ट के टीम के लिए. फिर से सामना करेंगे मनीष सावंत देसाई, इस समय बैटिंग कर रहे हैं.
तो इसी बीच ओवर द विकेट से गेंद करते हुए ये गेंद और बार उठाकर खेला, एक बार गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, जबरदस्त फील्डिंग वहां पर, 1 रन पूरा किया, दूसरा रन पूरा करते हुए बनीश, और इनके इन 2 रन के मदद से स्कोर आगे बढ़ चुका है। रन संख्या कुल मिलाकर 30 रन हो चुकी है और अभी भी जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता है। 20 बॉल और 27 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। बनीश एक जबरदस्त चौका जड़ा चुके, फिर से एक बार राजेंद्र जो की गेंद करेंगे राइट ओवर द विकेट से, बनीश सावन देसाई सामना करेंगे ये गेंद, और बार एज लगा है लेकिन इस बार 1 बॉल फील्डर के वहां पर बीट करते हुए गेंद, लेकिन तब तक 1 रन पूरा किया और इसी 1 रन के मदद से 19 गेंदे और 26 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। इस बीच 19 गेंदों में 26 रनों की जरूरत, सामना करने के लिए तैयार होते हुए एक बार फिर से राजेंद्र ओवर द विकेट से गेंद करेंगे दर्शन के लिए, और दर्शन ने गेंद को खेला आठ ढंग से, गेंद लगभग शॉर्ट टर्म पर फीड हो रही है, एकमात्र रन, और अब इसी 1 रन के साथ अब जबकि जीतने के लिए कुल 18 गेंदों पर जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। अठारह गेंदों पर 25 रनों की जरूरत। ऋषिकेश यादव जो कि रत्नागिरी स्पोर्ट इनके सौजन्य से हर टीम के ओनर उनके लिए आइकॉन प्लेयर टी शर्ट प्रेजेंट कर चुके हैं। ऋषिकेश यादव रत्नागिरी स्पोर्ट के बालक जिन्होंने इस टूर्नामेंट के टीम ओनर और आइकॉन प्लेयर के लिए टी शर्ट प्रेजेंट की है। एक जबरदस्त सपोर्ट ऋषिकेश यादव इनकी ओर से है इस टूर्नामेंट के लिए। और एक बार फिर अब जबकि जीतने के लिए टारगेट कुल मिलाकर आ चुका है 18 गेंद पर 25 रनों का। डॉक्टर पद्मजा कामड़े ऋषिकेश जी यादव कई है यहाँ पर अपना सपोर्ट दे चुके हैं इस टूर्नामेंट के लिए। फिर से एक बार गेंद करेंगे राइट ओवर द विकेट से। दर्शन लगातार 2 मैचों में आखिरी नंबर पर आए थे बैटिंग करने के लिए, लेकिन बॉलिंग मार पर नए ओवर प्रारंभ करेंगे। 25 बैटिंग पावर प्ले का इशारा कर चुके गणेश जी साल्वी मैन अंपायर। नए ओवर की शुरुआत है, देखना कि बैटिंग पावर प्ले में कितने रन बनेंगे। 18 बॉल 25 रन चाहिए जीतने के लिए। नए ओवर की शुरुआत है, राइट अराउंड द विकेट से दर्शन को गेंद, और दर्शन ने खड़े खड़े स्ट्रोक खेलने की कोशिश की, बीट हुए गेंद तुषार यादव के दस्तानों में, किसी रन के लिए कोई मौका नहीं है। 17 बॉल 25 रनों की जरूरत है। अभी इस समय गेंदबाज है अभी धनावड़े जो कि गेंदबाजी कर रहे हैं। अभिषेक धनावड़े 17 बॉल 25 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। फिर से एक बार दर्शन जो कि सामना करने के लिए तैयार है। अभी धनावड़ा की लूज गेंद, उसको उठाकर खेला, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जा रही है, सीधा छक्का स्क्वायर लेग के ऊपर से, जबरदस्त खेला है। अब 19 रनों की जरूरत है, कुल 16 गेंदें बाकी है, 19 रन की आवश्यकता। 16 गेंद पर लगातार दूसरे मैच में पराजय का सामना करना पड़ा है डीएस स्पोर्ट की टीम के लिए, लेकिन अब उनके लिए 16 गेंदों पर 19 रन चाहिए मैच को जीतने के लिए। फिर से एक बार सामना करेंगे दाएं हाथ के तो इसी बीच जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता है। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए दीपेश जी ताइड इनकी ओर से साइकिल प्रेजेंट की जाएगी। और इसी बीच ये गेंद शॉट ऑफ लेंगे, बैक फुट पर टॉप एज लगा, आउट होने का खतरा, गेंद के नीचे फील्डर, और इसी के साथ दर्शन बैक टू द पैविलियन। दर्शन डीएस स्पोर्ट के मालिक है और इनके ओर से हर बेस्ट प्लेयर के लिए जो कि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द मैच के लिए यहाँ पर, जो कि प्लेयर ऑफ द फाइनल के लिए भी जबरदस्त यहाँ पर कैप डीएस स्पोर्ट के सौजन्य से है दर्शन जी सावन। एक और हमारे सपोर्टर्स उनका भी स्वागत है, लेकिन अभी भी आउट हो चुके हैं, अपने टीम को जीत और हार के बीच में रखा है। 15 बॉल बाकी है 19 रन बनाने जीतने के लिए। साहिल ग्राउंड के ऊपर आ चुके हैं बैटिंग करने के लिए।
बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए ट्रॉफी है DS स्पोर्ट के मालिक दर्शन सावन इनके सौजन्य से। दीपेश जी ताइडे युवा उद्योजक इनकी ओर से मैन ऑफ द सीरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए साइकिल रखी गई है। अब जबकि 15 बॉल 19 रनों की जरूरत है और इसी बीच अगली गेंद करेंगे दाहिने हाथ से, राइट अराउंड द विकेट से गेंद कर रहे हैं। ये गेंद और बार गेंद को उठा कर खेला है लेकिन आउट होने का खतरा, दूसरा विकेट और इस समय साहिल राशिद आउट है और इसी के साथ लगातार विकेट गिरे हैं। लगातार 2 गेंदों पर हैट्रिक पर बॉलर आ चुके हैं। यहाँ पर अभिषेक धनावड़े हैट्रिक पर है, पहले दर्शन को आउट किया अपनी गेंद पर, अब नजदीकी फील्डर मिड ऑफ के फील्डर के द्वारा साहिल राजे सिरके को आउट किया। 2 विकेट लगातार चटका चुके हैं। अब 14 गेंदे और 19 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए आवश्यकता है। दीपेश जी ताइडे, दर्शन जी सावन, ऋषिकेश जी जाधव, रजनीकांत जी पंडिये, राहुल जी तिवारी, उसी तरह विहान कुणाल पाटिल, पुष्पक पाटिल हमारे सपोर्टर्स है इस टूर्नामेंट के। 12 बॉल 17 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। मिर्जड़ प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट में आपका एक बार फिर स्वागत है, जो कि कल फाइनल डे है इस टूर्नामेंट का। इस समय DS स्पोर्ट की टीम जो कि जीत और हार के बीच है। 12 बॉल पर 17 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। बॉलिंग मार्ग पर नया और प्रारंभ करने के लिए एक बार फिर आ चुके हैं तेजस, गेंदबाजी करेंगे तेजस, जो कि अभिषेक धनावड़े अपने हैट्रिक पूरी नहीं कर सके, तुषार ने वो कैच आसान से ड्रॉप कर दिया। लेकिन इस समय 12 बॉल 17 रनों की जरूरत है जीतने के लिए। राइट फोर्थ विकेट से गेंद करेंगे, फटकती हुई शॉर्ट पिच गेंद थी, घुमा कर घेरा, ठीक हमारे पैविलियन यानी के कम्बो बॉक्स की तरफ गेंद जाती हुई और तब तक ये यहाँ पर ये 2 रन और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। 11 गेंदे 15 रन जीत के लिए बनाने हैं। काफी जबरदस्त ये टूर्नामेंट का मैच चलता हुआ। दीपेश जी ताइडे, दर्शन सावन, ऋषिकेश जी जाधव, रजनीकांत जी पंडिये, विहान कुणाल पाटिल, पुष्पक पाटिल, डॉक्टर पद्मजा कांबळे, ये हमारे काफी इंपॉर्टेंट सपोर्टर्स है इस टूर्नामेंट के। एक बार फिर ओवर द विकेट से गेंद करेंगे, एक बार खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन वाइड बॉल का इशारा अंपायरों का। अब 14 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। 14 रन बनाने हैं जीतने के लिए। एक मौका बन रहा है जीतने के लिए, गोल्डन चांस आ चुका है यहाँ पर DS स्पोर्ट की टीम को ये मुकाबला जीतने के लिए। क्या वो इस मैच को जीत सकेंगे और एक बार फिर क्या ये स्कोर को डिफेंस कर सकेगी दिल्ली विनायक की टीम? लेकिन एक बार फिर से अगली गेंद करते हुए तेजस ओवर द विकेट से ये गेंद और खड़े खड़े खेलना चाहते थे लेकिन इस बार बीट होते हुए बल्लेबाज मनीष सावन देसाई और तुषार ने गेंद को गैदर किया है। भले ही उनका हाथ से कैच ड्रॉप हुआ लेकिन इंपॉर्टेंट विकेट उन्होंने दिलवाया अपनी टीम के लिए। काफी अच्छे विकेट कीपर के रूप में है इस समय तैयार हो रहे हैं अगली गेंद के ऊपर विकेट कीपिंग करने के लिए। विकेट कीपिंग संभालते हुए जबरदस्त तरीके से फील करते हुए विकेट के पीछे फिर से एक बार अगली गेंद करने के लिए तैयार हो रहे हैं। राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे, मनीष सावन देसाई ने स्टॉक के लिए जगह बनाई है, विकेट के पीछे गेंद को निकाला, 1 रन पूरा कर चुके, दूसरे 1 रन के लिए भाग रहे हैं। रनिंग बिटवीन द विकेट काफी बढ़िया होती हुई इन दोनों के बीच और इन 2 रनों की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ। यहां पर वाइड का 3 रन और इस समय ये वाइड बॉल है, 3 रन 1 रन जो कि बोनस के रूप में ये गेंद और बार उठाकर खेला, क्या बढ़िया शॉट है, गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे, दीपराज गेंद के ऊपर आ चुके, बढ़िया कैच और इसी के साथ दीपराज ने क्या जबरदस्त कैच लिया है। 9 बॉल 11 रन चाहिए जीतने के लिए ये मैच। मनीष सावन देसाई आउट हो चुके हैं, एक ऊंचा लंबा स्ट्रोक खेलने के प्रयास में विकेट गंवा दिया है।
से भरे हुए हैं। रत्नागिरी जिला क्रिकेट एसोसिएशन में कई साल वो अंपायर के यूनिट में शामिल है। और एक बार फिर गेंद करते हुए ओवर द विकेट से ये गेंद लेग स्टंप के बाहर गेंद है, वाइड के समय ये इशारा आ रहा है। 2 रन तो निश्चित तौर से यहाँ पर मिलेंगे। स्कोर बोर्ड में वाइड बॉल का शॉट ऑफ लेंथ गेंद थी, खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे, बीट हुए हैं, गेंद सीधी रहे थे। विकेट कीपर तुषार यादव के दस्तानों में, जबकि सिद्धेश इस गेंद को नहीं खेल सके हैं और गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में आ चुकी है। फिर से एक बार गेंद करने के लिए तैयार हो रहे हैं धनौड़े, जो कि 5 बॉल 8 रन आवश्यक है ये मुकाबला जीतने के लिए। एक बार फिर सभी पब्लिक का स्वागत है इस ग्राउंड के ऊपर। जितने लोग यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं ये मैच, उनका भी स्वागत है। मौजूदा हमारी पब्लिक जिस समय इस ग्राउंड के चारों ओर खड़ी हुई है, उनका भी स्वागत है। यहाँ पर रत्नदीप पाटिलवाड़ी के क्रिकेट ग्राउंड पर मिर्जोड़े प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट है और आज ये दूसरा दिन, जो कि इस टूर्नामेंट के लिए विनर टीम के लिए कल फाइनल में 25,000 का कैश प्राइज है। हृदय वैभव पाटिल इनके सौजन्य से ये गेंद पटकती हुई गेंद, एक बार कवर पर मारना चाहते कैच वहां पर, लेकिन क्या ड्रॉप, 2 फील्डर की भिड़ंत में क्या ड्रॉप हुआ है और सीधे 2 रन बना चुके हैं जीतने के लिए। अब जबकि 6 रन की जरूरत है, जो कि 4 बॉल बाकी है। 4 बॉल में 6 रन। हर्षराज पाटिल इनके सौजन्य से रनर प्राइज रखा गया है 15,001 का कैश प्राइज, जो कि अब 6 रनों की जरूरत 4 बॉल पर। मिर्जोड़े प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट सीजन फर्स्ट में एक बार फिर आप सभी का स्वागत है। 4 बॉल 6 रन। जबकि अब 4 बॉलों पर 6 रनों की जरूरत है जीतने के लिए। जो ट्रॉफी है, गेंद को उठा रहे हैं, विलंब हुआ थ्रो करने में, रन आउट का खतरा, आउट इसी के साथ सिद्धेश रन आउट हो चुके हैं। लेकिन अब 2 गेंदों पर 3 रनों की आवश्यकता। 2 बॉल 3 रन। आखिरी जोड़ी मैदान पर होगी, ऑल आउट होने की स्थिति में है। 2 गेंदे और 3 रन जीत के लिए बना रहे हैं और लगभग आखिरी विकेट के रूप में मैदान पर पहुंच रहे बैट्समैन। प्लीज बैट्समैन सुयोग आ गए हैं बैटिंग करने के लिए। सुयोग कदम 2 गेंदों पर 3 रन बनाने जीतने के लिए। टारगेट 57 रनों का है, लेकिन मैच हार और जीत के बीच खड़ा हुआ है डीएस स्पोर्ट की टीम, हर्षल 11 डीएस स्पोर्ट। 2 गेंदों पर 3 रन आखिरी जोड़ी, और उधर एक विकेट। 2 गेंदों पर 3 रन, जो कि संजोग इस समय सामना करेंगे। कंपल्सरी चेस डीएम है। 2 बॉल 3 रन 1 विकेट यहां पर जीतने के लिए जरी विनायक की टीम के लिए। 1 विकेट इस समय अभिषेक कमाल की बॉलिंग कर चुके हैं। 2 बॉल 3 रन आखिरी जोड़ी ग्राउंड के ऊपर है और इस समय सामना कर रहे हैं अभिषेक की गेंद का। संजोग को शॉर्ट बॉल, बढ़िया गेंद हवा में और आउट होने का खतरा, और इसी के साथ यहां पर ये मैच जीता है 3 रनों से ऑल आउट। हर्षल 11 डीएस स्पोर्ट की टीम ऑल आउट हुई है। संजोग कदम एक स्ट्रोक लगाने के चक्कर में कैच दे बैठे, अर्जुन राठौड़ ने गेंद को कैच कर दिया और ये काफी रोमांचक मुकाबला जीता है जरी विनायक की टीम ने।
चला लाईनमध्ये यायचं आपण सर्व खेळाडूंनी. आपल्या 2 सामन्यांमध्ये ज्याने अर्धशतक ठोकलंय तो मंदार मयेकर आपल्याला एम स्पोर्ट्सच्या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. शौर्य सुमित महाकाळ यांच्याकडून 3 षटकावरती 3 षटकारासाठी 351 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावले गेले. देऊळगावचे शौर्य सुमित महाकाळ सातत्याने या सामन्यासाठी एम स्पोर्ट्स या संघासाठी आणि शौर्य स्पोर्ट्स या संघाच्या फलंदाजासाठी 3 षटकावरती 3 षटकारासाठी 351 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावले गेले. आणि ही संधी समर्थ पाटील आणि मंदार मयेकर देखील असतील आणि त्याचबरोबर सर्व फलंदाजासाठी देखील असणार आहे. पण सातत्याने या 2 खेळाडूंवरती जास्त इथे लक्ष असेल. रत्नदीप पाटीलवाडी पुरस्कृत MPL अर्थातच मिरजोळे प्रीमियर लीग सन 2026 पहिले पर्व ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि याच दुसऱ्या दिवसातील आजचा हा 6वा सामना म्हणजेच आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि हा सामना इथे महत्वाचा आहे. दोन्ही संघ पहिले 2 सामने येथे विजय संपादन करत आले आहेत. म्हणजेच काय तर टेबल टॉपरसाठी ही लढाई दोन्ही संघांसाठी असेल. अस्तित्वाची लढाई आपण इथे पाहतोय. एका बाजूला एम स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला शौर्य स्पोर्ट्स. निर्धारित 6 षटकांचा हा सामना 6 षटकांचा सामना म्हणजेच 36 चेंडूंचे 1 इनिंग पहिला डाव जसं आपण कालपासून इथे पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल लांजेकर तर स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक कापडे तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती समर्थ पाटील हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल लांजेकर येणारा पहिला चेंडू यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू मोठा फटका ऑनसेटच्या दिशेने खेळलाय. पंचांचा इशारा 9 चेंडूचा आणि त्यानंतर